श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अनुवाद याचे आपण 1 ते 17 अध्याय ऐकले आहेत. आज आपण 18वा अध्याय ऐकूया. अध्याय 18. दादाबुवांची कथा. श्री गणेशाय नमः. एके दिवशी सेवेकऱ्यांनी श्री स्वामींना विचारले, महाराज, आपण स्वामी सुतांच्या गादीवर उत्तराधिकारी म्हणून कोणाची नेमणूक करणार आहात? स्वामी म्हणाले, आमच्या मनात येईल तेव्हा आम्ही मोरपाखरास अधिकारी म्हणून नेमू. ते ऐकून कोणालाही अर्थबोध झाला नाही. त्यानंतर कधीकधी ते मोरपाखरा मोरपाखरा असे मोठ्याने ओरडत, तर कधी स्वामी सुतांच्या आईस काकूबाईस उद्देशून तू आमची लपवलेली वीट आम्हाला दे असे म्हणत असत. स्वामी सुतांचा धाकटा भाऊ अगदीच लहान होता. तो कोकणात राहत असे. तेथे त्याचे आरोग्य चांगले राहत नाही म्हणून काकूबाईने त्यास अक्कलकोटास आणले. स्वामींना त्याची प्रकृती दाखवली तेव्हा ते म्हणाले, यास 4 वेळा जेवू घाल, बरे वाटेल. त्याप्रमाणे तिने केले असता दादाला आरोग्य प्राप्त झाले. एके दिवशी श्रींनी दादाला सेवेकऱ्यांसमवेत मुंबईस पाठवले व तेथील मठात व्यवस्था पाहणाऱ्या ब्रह्मचारी बुवांची दादाला गोसावी करून मुंबईची गादी चालवावी, त्यास स्वामी सुतांचे कपनी, झोळी व निशाण द्यावे असा निरोप पाठवला. श्रींच्या आज्ञेनुसार बुवांनी दादाला कलाकलाने उपदेश केला, पण तो ऐकेना. मला या गोष्टी आवडत नाहीत असे म्हणू लागला. त्यामुळे बुवांचा नाईलाज झाला. त्यांनी दादाला अक्कलकोटास परत पाठवले. अक्कलकोटी आल्यावर मंडळींनी त्यास स्वामीपाशी आणले. तेव्हा त्यांनी भुजंगा सेवेकऱ्याला आपल्या पादुका दादाच्या मस्तकावर ठेवण्यास सांगितल्या. भुजंगाने तसे करताच दादा देहभान विसरला. त्या ब्रह्मस्वरूप प्राप्त झाले. तो धन्य झाला. त्यावेळी दादांची वृत्ती पाहून काकूबाई दचकली. एकाला मारलेत, आता यालाही वेळ लावायचे आहे काय असे म्हणून आकांत करू लागली. पण तिच्याकडे दुर्लक्ष करून श्रींनी दादाला कपनी, झोळी देऊन गोसावी बनवले. दुसऱ्या दिवशी त्यांनी दादाला भिक्षेसाठी पाठवले. तेव्हा काकूबाईंनी त्यांचे मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. दादा स्वामी भजनी रंगला. पुढे मुंबईत जाऊन स्वामी सुतांच्या गादीवर बसून त्याने ती संस्था चालवली. इति श्री 18वा अध्याय संपूर्ण. अध्यायाची फलश्रुती आहे, लहान वयातच मनुष्य सन्मार्गाला लागेल. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.